भावानो, आपण कुठली चांगली गोष्ट चालू केली की लगेच आपल्यावरती संकट यायला चालू होतात, पण आपण घाबरायचं नाही. कितीही संकट आली तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहायचं. आपण 100 डेज ब्लॉग चॅलेंज केल्या लगेच लॅपटॉपला आजार पण आले. आता कालपासून चालूच होण्यात आले. काय झाले काय नाही, अचानक एकदम विषय ठॉस झाला त्याचा. चालू करतोय, चालूच होईना झाली. किती प्रयत्न केले, चार्जिंग लावून बघितलं, बंद करून चालू करून सगळं करून बघितलं, बटन दाबून धरून बघितलं, पॉवर बटन सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण काय वर्क होत नाही. लॅपटॉप ऑनच होण्यात आलाय. आता बघायला पाहिजे, त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे. बाय द वे, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. बघूया आज काय काय टास्क आपल्यासमोर मांडले गेलेले काय माहित नाही. आणि आज मी माझ्या पहिल्या बायकोला घेऊन चाललोय. आज खुश आहे, खूप खुश आहे. भावानं स्टुडिओमध्ये आलोय आणि तुम्हाला पेशंट दाखवतोय. हे बघा पेशंट कसं वाकडं पडलंय बघा. बघा याच्यामध्ये काय जरा जीव येतोय का, काय आला तर आला. हळू झालं चालू. येस खतरनाक. नाद खोळा भावा, नाद खोळा काम केले तू. माझं लय मोठं टेन्शन घालवलंयस आज. तर काम करायला जायला काय नाही, काय करायचं ऐन टायमाला जर असा घोळ झाला. चॅलेंज जर तुझ्यामुळे जर माझा चॅलेंज जर तुटला असता नाही भावा, तुला माफ नसता केला भावा आयुष्यात. पण असू दे, ठीक आहे. शाबास, हुशार आहेस, समजून घेतलंस आणि शाना झालास. भावानो, संकटावर पाय द्यायची काही गरज नाही. संकट गेलंय, काही टेन्शन नाही. रिलॅक्स, नो टेन्शन. आता A few moments later. भावानो, डेलचा लोगो आला खरं, पण एवढं झालं, पुढे अजून काहीच होईना. डिस्प्ले कुठे येतोय अजून? हॅलो, ओय, परत आणि याचा विषय ठॉस झालेला आहे. म्हणजे संकट अजून आहे, पाय द्यायची गरज आहे. थांबा 2 मिनिट थांबा, पाय देतो. गणपती बाप्पा मोरया. झाले चालू झालेलं आहे. एक मिनिट उंदीर मामांना जोडून घेतो. सापला की विषय. इथं काहीतरी दाबायला लागणार आहे आपल्याला. होते भावनो, होते आलंय, काहीतरी आलंय. जय माहीस मते. सापला विषय. हाच वॉलपेपर ठेवायला भावानो. 50K चा वॉलपेपर ठेवलाय जे मी हे केलं तरी. भावानो, टीव्ही जोडण्यात आलेली आहे. ऑफिशियल टेस्टिंग सॉन्ग, आपलं ऑफिशियल टेस्टिंग सॉन्ग आहे. इथं लावायची होती पण इकडं लावली आहे. आता इथं बसायचं आणि तिकडं 2 करायचं. त्याचा हा माणूस जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला. स्वॅपी. भावनो, जेवायला बसलोय आता आणि मटर आहे, ही काहीतरी डाळ आहे, चपाती. विषय टॉस आहे. सगळ्यात महत्वाचा विषय कांदा आणि पिक्चर सगळ्यात महत्वाचा आहे. हेराफेरी लावलाय आज, हेराफेरी. आणि डीजे युग आलेले आहेत भेटायला. विषय टॉस आहे. कालचा ब्लॉग आहे दोस्तो, वेलकम ब्लॉग आहे दोस्तो. ये ब्लॉग काल काय आता मी नवीन गाणं काढले. कुठलं? लिंबोळीच्या झाडा मागे चंद्रपादरा वासाला लिंबोळी झाड. आज माझ्या रेल जाग्यावर, आज माझ्या रेड काला वाटी काग येत नाही वासाला. पण आता आम्ही चाललोय कॉफी घेण्यासाठी. मी डीजे रॉक्सी आणि डीजे युग इस्लामपूरवाला. सपला विषय ठॉस आहे. भावानो, लिंबोळीच्या मागच्या चंद्राने जो पण वायू सोडलेला आहे, तो वायू कुठेपर्यंत गेलाय बघा. आरपार म्हणजे अख्खं मार्केट खाल्ले त्या वायूने. डीजे रॉक्सी तासगाव आणि स्वतः डीजे सफी करा. आता मी चाललोय थोडंसं माझा लुक चेंज करायला. संदीप भाऊंच्याकडे जातो. संदीप भाऊ सकाळपासून मला खेळवायला लागलेत, पण आत्ता संदीप भाऊंच्याकडे जातो आणि थोडंसं आणि काहीतरी विषय करतो. जरा माणसात येतो, माणसात गरजेचं आहे मला असं वाटायला लागले. तुम्हाला वाटतंय का? संदीप भाऊंच्या फ्युजन सलून मध्ये आलेला आहे आणि इथे संदीप सावकार. सरांनी आम्हाला 6 वाजताची अपॉइंटमेंट दिलेली होती. थोडासा त्यांनी लेट केलाय, पण ठीक आहे, काय अडचण नाही. घ्या राऊंड आउट.
विथ द प्रीमियम सर्व्हिस. भावनो सेव्हिंग वगैरे करून सगळा विषय झालेला आहे आणि मी आता फ्लॅट जवळ आलोय. आपली पहिली बायको, सॉरी आपली नाही माझी पहिली बायको पार्किंग केली आहे धन्नोला आणि आता मी बसंतीला घेऊन चाललोय गावाकडं. आता तुम्ही म्हणत असाल ह्यो रोज गावाकडे कसा काय जायला लागलाय. मी गावाकडे जात नाही सहसा, काही लोकांना माहित आहे. तर आता अलीकडे मी रोज गावाकडे जायला लागलोय. त्याच्या मागचं कारण आहे, ते कारण तुम्हाला कळेल लवकरच. एक व्लॉग येणार आहे आपला त्याच्यावरती, तर तुम्हाला ते कारण पण समजेल आणि आवडेल पण, तुम्हाला मजा येईल. तो व्लॉग पण बघायला मजा येईल, कारण तो व्लॉग पण मजेशीर आहे. पण आपल्या सगळ्या व्लॉग्स ना मी ऑल ओव्हर बघतोय, तर साऊंडच्या व्लॉगला तुम्ही जसा भावना सपोर्ट करताय तसा तुम्ही आपल्या डेली व्लॉग्स ना वगैरे रेग्युलर मी कॉन्टेंट टाकतोय, तर तुम्ही त्या गोष्टींना सपोर्ट करत नाही असं मला वाटतंय. कारण मी भरपूर जास्त मेहनत घेऊन कॉन्टेंट बनवत असतो रोज. सगळी कामं वगैरे करत हँडल करत या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि रेग्युलर कॉन्टेंट यावं अशी तुमचीच इच्छा होती. मग रेग्युलर रोज शो तर नसतात, मग सगळ्या गोष्टी ऍडजस्ट तुम्हाला पण करायला पाहिजेत. मी रोज तुम्हाला हवाय तसं मी एंटरटेन करायचा प्रयत्न करतोय, रोज व्लॉग बनवतोय. पण तुमच्याकडून जर सपोर्ट येत नसेल तर मग मजा नाही. जशा साऊंडच्या व्लॉगला व्ह्यूज असतात तशा याला पण व्ह्यूज यायला पाहिजेत. जास्त दिवस झालेले नाहीत सोडा, सगळ्यांना माहित नाही अजून की नेमकं कसा कॉन्टेंट असतो, काय असतो. पण तुम्ही बघा आणि ते जे चॅलेंज आहे, ते चॅलेंज मध्ये मला सपोर्ट करा. आणि गिव्ह अवे तुम्ही सिरियस घ्या. थोडासा कमेंट यायला लागलेत, भरपूर कमेंट येतात, पण अजून सिरियस घ्या आणि सगळ्यांनी कमेंट करा. म्हणजे 100 व्लॉग्स ना जे सगळे कमेंट करतील त्या सगळ्यांची लिस्ट बनेल, त्याच्यामधून आपल्याला गिफ्ट मिळणार आहे, गिव्ह अवे होणार आहे. तर सगळ्यांनी कमेंट करा, छान कमेंट करा, मजा येईल. तसंच लाईक पण करा, आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मजा करूया. 100 दिवसाचा सफर आहे, अजून जास्त दिवस नाही झालेले, पण मजा येणार आहे खूप जास्त पुढील काही दिवसात. आता जस्ट सुरुवात केली आहे, पुढे जाऊन खूप इंटरेस्टिंग व्लॉग्स येत राहणार आहेत. तुम्ही फक्त सपोर्ट चांगला करा, व्ह्यूज द्या, तुम्ही चांगलं बघा, एन्जॉय करा, कमेंट करा, छान तुमच्या मित्रांपर्यंत वगैरे शेअर करा, मजा येईल खूप जास्त. पण तुम्ही सपोर्ट केला तर मला पण अजून उत्साह येईल नवीन गोष्टी ट्राय करायला किंवा अजून व्लॉग छान बनवायला. पण जर तुम्ही सपोर्ट करत नसाल डेली व्लॉग्स ना, तर मला पण थोडंसं असं वाटतंय की यार आपण एवढं सगळं करतोय पण पब्लिकला आवडत नाही, मग करावं का नको असं होतंय. मग पहिल्यासारखंच चालू होतील, शो येईल तेव्हाच फक्त व्लॉग येईल, आठवड्यातनं 15 दिवसातनं 10 दिवसातनं जे काय असेल ते. मग परत तुम्ही असं म्हणता की व्लॉग्स येत नाहीत. पण तुम्ही जर सपोर्ट केला तर रोज एक व्लॉग येतोय आता, मग तुम्हाला अजून काय पाहिजे. माझं मत एवढंच आहे, सगळ्या व्लॉगला सपोर्ट करा. जे डेली व्लॉग्स आहेत ते पण एन्जॉय करा, ते पण एन्जॉयफुल असतात. असं नाही की ते उलट ते आपल्या शोच्या व्लॉग पेक्षा हे जास्त एन्जॉयफुल असतात. तुम्हाला कॉमेडी वगैरे भरपूर जास्त असते, एंटरटेनिंग असतात, भरपूर काही गोष्टी ज्या माझ्या डेली लाईफ मध्ये मी करत असतो त्या तुम्हाला बघायला भेटत असतात. तर माझं असं मत आहे की तुम्ही पण ते एन्जॉय करा आणि मला पण मजा येईल. तुम्ही एन्जॉय केलं तर मला बनवायला मजा येईल, असा विषय आहे. तर विषय करा. आता मी गावाकडे जातोय, बघूया पुढे.